झरी में भाजपा जिलाध्यक्षों का भव्य नागरी सत्कार संपन्न। शिव स्वराज्य मित्र परिवार की ओर से कार्यक्रम का आयोजन। परभणी जिले में झरी के शिव स्वराज्य मित्र परिवार और सरपंच दिलीपराव देशमुख की ओर से आज दिनांक 27 जून को एक भव्य नागरी सत्कार समारोह का आयोजन किया गया। यह सत्कार भाजपा के नवनिर्वाचित महानगर जिलाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ग्रामीण जिलाध्यक्ष सुरेश भूमरे तथा तालुका मंडल अध्यक्ष डॉक्टर दैवत लाटे के सम्मान में आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को पुष्प अर्पण करके की गई। कार्यक्रम की अध्यक्षता सरपंच तथा शिव स्वराज्य मित्र परिवार के मार्गदर्शक दिलीपराव देशमुख ने की, जबकि प्रमुख अतिथि ND देशमुख उपस्थित रहे। इस दौरान सुरेश भुमरे का सत्कार समीर खतीब और भास्कर जगाड़े ने किया। शिवाजीराव भरोसे का सत्कार रुस्तुम वैद्य और सलीम कुरैशी ने तथा डॉक्टर दैवत लाटे का सत्कार युवा नेता दत्ता जगाड़े और संतोष धोत्रे ने किया। कार्यक्रम में डॉक्टर प्रमोद देशमुख, भरत जाधव, संतोष टोले, आकाश लोहट सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। सभी प्रमुख पदाधिकारियों ने इस अवसर पर अपने विचार व्यक्त किए। इस कार्यक्रम में झरी व आसपास के भाजपा कार्यकर्ता तथा शिव स्वराज्य मित्र परिवार के अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम को सफल बनाने के लिए शिव स्वराज्य मित्र परिवार व सरपंच दिलीपराव देशमुख की ओर से विशेष मेहनत ली गई। परभणी महानगर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल झरी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि झरी गावकऱ्यांच्या वतीनं आज इथं सत्काराचं आयोजन केलं होतं। आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या। इथून आम्ही झरी ग्रामपंचायत आणि झरीचे सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी एक मानस केला आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजप कशी वाढेल आणि येणाऱ्या काळात परभणी शहर ग्रामीण व शहराच्या वतीनं जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि कशा पद्धतीने निवडून येतील या पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्या हिशोबानंच आम्ही आज पूर्ण झरी सर्कल असेल, टाकळी कुंभकर्ण असेल, बोबडी टाकळी असेल, पिंगळे असेल या सर्कलमध्ये गावोगावी जाऊन भेटी देऊन भाजपचा विचार आणि भाजपचा प्रचार आम्ही आजपासून सुरू केलेला आहे। येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त 100% भाजप या प्रयत्नाखाली आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्ही आता झरी सर्कलचा पूर्ण सर्वे केलेला आहे। काय काय कमी, कुठल्या कुठल्या गावात सार्वजनिक सुविधा ह्या सर्व मी नोंदून घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही येणाऱ्या काळात प्रत्येक गावात प्रत्येक समाजाचं स्मशानभूमी असेल आणि समाज मंदिर असेल आणि इतर जे सार्वजनिक काम आहेत त्याला आम्ही प्राधान्य देऊ। शेतरस्ता असेल, जलयुक्त शिवार असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या आणि आमचे नवनिर्वाचित दोन्ही अध्यक्ष यांच्या सहकार्यानं निश्चितच हे कामं आम्ही येणाऱ्या फार कमी कालावधीत पूर्ण करणार आहेत। त्याच्यामुळे इथून पुढं आम्हाला नाही वाटत की कुठल्या गावात समाज मंदिर किंवा स्मशानभूमी ही राहील, कारण आमचं नियोजन सगळं झालेलं आहे त्याच्या बाबतीत। नाही, आमच्या नवनियुक्त दोन्ही जिल्हाध्यक्ष परभणी ग्रामीणचे सुरेश भाऊ आणि महानगराचे शिवाजी भाऊ यांचा सत्कार, तसेच आमचे तालुका मंडळाचे अध्यक्ष दैवतदादा यांचा सत्कार आज आम्ही झरी सर्कलच्या वतीनं आयोजित केला। कारण झरी सर्कल हे आता जवळपास 11 पैकी 7 ग्रामपंचायत आमच्या आहेत भाजपाच्या विचाराचे आहेत। आता निश्चितच आम्हाला पुढील कार्याला बळ मिळण्यासाठी आणि ह्या लोकांच्या सहकार्य आणि सामान्य माणसाचं कार्य हे सगळं पार पाडण्यासाठी आम्ही आज सत्कार आयोजित करून आमच्या पुढील कार्याला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद।